भालचंद्र ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. दुसरी जोडी कातळणं करता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय गावदेवी स्पोर्ट कुंडेवाळ ओरिजिनल टीमचा हा गोलंदाज कुणाल. आउट बाद झाले कुमार बॅक टू टेक आउट. हा लगातार 2 षटकार लगातार म्हणता नाही एक डॉट त्याच्यानंतर षटकार मारले होते पण 2 षटकार मारणारा फलंदाज कुमार बॅक टू टेक आउट झालाय. दडपण आहे का? यस वेगाने फेकलाय चेंडू. वेगवान गोलंदाज जशी बंदुकीमधून गोळी सुटावी तसा मात्र चेंडू या ठिकाणी गोलंदाजाने फेकला. टॅक्कन चेंडू निघून गेला की बऱ्याच दस्तानामध्ये डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाले. पुन्हा गोलंदाजी मार करून कुणाला आलाय. ओव्हर द विकेट मारा समोर आहे भालचंद्र. पुन्हा मात्र वेगानं वेगच पाहायला मिळालाय. काय जबरदस्त वेग आहे या गोलंदाजामध्ये. काय सुरेख भन्नाट वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले या ठिकाणी गोलंदाज कुणाल कडून. कुणाल भावा गावदेवी स्पोर्ट कुंडेवाळ टीम एक सामना या ठिकाणी पराजित झाले. ओ हो दोन्ही टीम एक सामना पराजित झाले. परंतु मैदानामध्ये घडलंय काय? भालचंद्र जाणार बॅक टू टेक आउट. कव्हर मध्ये टीप कव्हरला झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. अजून एक धक्का मिळालाय. रुद्रांश विक्रांत 11 टीमला देऊया टिकेला संदडी. प्रभाकर दादा कुचकर टीम अडचणीमध्ये आहे कारण 2 विकेट डाऊन झाल्या. दडपण आलंय तो खऱ्या अर्थानं रुद्रांश विक्रांत 11 टीमवर. त्या दडपणामधून एखादा फलंदाज या ठिकाणी चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. सटीक जर का लेंग त्यानं लाईन गोलंदाजी फेकत असणारा गोलंदाज कुणाला आपण पाहतोय तर त्याच्यावर आक्रमण कसं करावं हे मात्र फलंदाजानं जर का पाहिलं थोडस थांबला आणि नंतर जर का हल्ला केला तर चांगली फलंदाजी सुद्धा या मैदानामध्ये होऊ शकते. कारण 6 षटकांची ही सामने ह्या मैदानामध्ये खेळली जात आहेत. पुन्हा कुणाल गोलंदाजी मारकर आहे. राऊंड विकेट मारा डावखुरा फलंदाज प्रभाकर दादा चेंडू सोडून देतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. कारण आतापर्यंत जर का विचार केला तरी एकही धाव खर्च केली नाही. 1 विकेट टिपलाय. गोलंदाज कुणाल काय चांगली गोलंदाजी आहे कुणालची. पुन्हा कुणाल गोलंदाजी मार्कवर लावडा बिल काय जबरदस्त अपील. उत्साह जास्त विश्वास कमी. नॉट आउट इशारा. संजयजी वाघमारे लेग पंच आहेत. त्यांच्याकडे मात्र थोडस दडपण देण्याचा प्रयत्न केला होता. संजय दादावर दडपण देणं म्हणजे वाघाच्या तोंडामध्ये हात घालणं. कारण त्याने अनेक वर्षी क्रिकेट खेळलाय असे पंच आम्हाला पाहायला मिळतं. संजय दादा वाघमारे लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पुढचा चेंडू कुणालचा. ओ काय जबरदस्त गोलंदाजी आहे. मिडन ओव्हर ऑन विकेट कुणाल. क्या बात है दादा. कुणाल दादा क्या बात है. कमाल दोस्ती गेंदबाजी नजर आई. काय जबरदस्त गोलंदाजी आहे कुणालची. जेवढी तारीफ करू ना तेवढी कमीच आहे. काय आपल्यातून गोलंदाजी कुणालची पाहायला मिळाली. एक जबरदस्त धावा फक्त झाला स्कोर कार्डवर